अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी 6व्यांदा पदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरले आहे. अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहे. अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत भले पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. 3 दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. गुरुवारी ते पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची कारकीर्द नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 यावेळेस काँग्रेस आघाडीमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ऑक्टोबर 12 ते सप्टेंबर 14 यामध्ये पण काँग्रेस आघाडीमध्येच ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर सन 2019 पहाटेचा शपथविधी 23 ते 26 नोव्हेंबर 2019 भाजप युती या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर डिसेंबर 2019 ते जून 2022 यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आणि त्यानंतर जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 यामध्ये महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिले होते. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.